लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड प्रेक्षकांना खूप छान दाखवलेला आहे. म्हणजे बघा आता इकडे ह्या नंदिनीला काल कोरड्या उलट्या होत होत्या म्हणून ती आज डॉक्टरकडे आलेली असते. आता डॉक्टर तिला काय म्हणतात ते बघा, कारण ती खूप आनंदात असते. तिला असं वाटत असतं की मला अशा कोरड्या उलट्या झाल्या म्हणजे मी आई होणार आहेत का काय. पण आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, डॉक्टर काय म्हणतात हे आपण आता बघूयात. नंदिनी म्हणते की काय म्हणता डॉक्टर, नाही म्हणजे मी आई होण्यासाठी ही करेक्ट वेळ आहेत ना. तेवढ्या डॉक्टर म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिसेस देशमुख. त्या म्हणतात की तुम्हाला काल जी उलटी झाली नाही ती कोरडी उलटी नव्हती. डॉक्टर म्हणतात की पित्त झाल्यामुळे तुम्हाला असं झालं होतं खरं तर नंदिनीचा चेहरा पडतो. ती म्हणते की हो 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 अच्छा. ती म्हणते की आणि मला वाटलं ते आर यू शुअर. डॉक्टर म्हणतात की होतं असं, इट्स नॉर्मल. आणि डॉक्टर म्हणतात की बरं मला सांगा तुम्ही बेबी प्लॅन करतायत का. आणि असं बोलल्यानंतर आता परत नंदिनीचा चेहरा खुलला आणि ती म्हणते की हो हो. आणि ती म्हणते की माझ्यापेक्षाही माझा नवरा बाळ म्हटलं का लगेच एक्साइट होतात. नंदिनी म्हणते की आम्ही बोललो आहे दोघं ह्या विषयावर. ती हसूनच सांगते आणि आनंदाने सांगते की आम्ही ठरवलं आहेत आता प्लॅन करूयात. इनफॅक्ट डॉक्टरांना ती सांगते की इनफॅक्ट मी माझं वजन कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करते आहे. नंदिनी म्हणते की डॉक्टर खरं तर मला ना टेन्शन आलेलं आहे. ती म्हणते की माझं या वजनामुळे बाळ होण्यात काही अडचण तर येणार नाहीत ना. आणि बघा ते डॉक्टर म्हणतात की असं काही नसतं, एवढ्या ओव्हरेज नाही आहात तुम्ही. पण तुम्हाला काही इन जनरल डाऊट्स असतील तर आता तुमच्या काही टेस्ट करून घेऊयात का. आणि प्रेक्षकांना आता नंदिनी सुद्धा त्या टेस्ट करण्याला तयार असते. आणि प्रेक्षकांनो ही अनिशाला भेटायला आता ही काव्या गेलेली असती. आता अनिशा सांगते की मी मेन्स क्लिअर झाली आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा दिला आहेत. यामुळे आता ह्या काव्याला खूप खूप आनंद होतो. पण प्रेक्षकांनो आपल्याला ह्या अनिशाचा चेहरा असा का दिसतो आहे, तिच्या मनात काय नेमकी शंका आहेत की तिला यांचं लग्न मान्य का नाही आहेत. प्रेक्षकांनो अशा खूप सारे प्रश्न आपल्याला पडले असतील, हो की नाही. पण आता ह्या प्रश्नांची उत्तर तर आपल्याला अनिशाच देऊ शकते. पण आता ह्या दोघींमधला संवाद ऐकूयात की काय होतो आहे ते. आणि प्रेक्षकांनो बघा आता एवढा आनंदाने ही काव्या अनिशाला मिठी मारते. आणि बघा ती मिठीतून ती लगेच तिला झटकते आणि तिचं पुस्तक उचलून ती तिच्या टेबलवर ठेवणार आणि म्हणते की मला हे तुझ्यासाठी म्हणता आलं असतं तर बरं झालं असतं. काव्या म्हणते की अनिशाला प्रॉब्लेम काय आहे तुझा ग, तू का अशी वेळ वागतेस. अनिशा तिला म्हणते की अजून तुला तुझा प्रॉब्लेम लक्षात येत नाहीये काव्या. आणि बघा प्रेक्षकांनो अनिशा आता काव्याला म्हणते की जेव्हापासून तू हा चुडा चढवला आहेत ना हातात, तेव्हापासून तुझ्या हातातनं हे निसटत चाललेलं आहे. आणि तिथे UPSCचं पुस्तक असतं तेही अनिशा काव्याला दाखवते. आणि प्रेक्षकांनो बघा ती पेज उघडते तर त्याच्यावर काव्या मोहिते नाव असतं. आणि प्रेक्षकांनो आता इकडे आपण बघतो की नंदिनीच्या सर्व टेस्ट झालेल्या दिसत आहेत आणि ती परत आता केबिनमध्ये आलेली आहेत, म्हणजे डॉक्टर आणि ती. आणि डॉक्टर नंदिनीला म्हणतात की आपण ज्या काही टेस्ट केलेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स उद्या येतील, मग मी कळवते तुम्हाला. ती डॉक्टर म्हणतात की ओके. नंदिनी म्हणते की थँक्यू सो मच डॉक्टर. आणि प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की माझ्या मिस्टरांचा खरं तर चेहरा पडणार आहेत आज, पण उद्या रिपोर्ट्स आल्यावर खुश होतील कदाचित. डॉक्टर म्हणतात की शुअर. नंदिनी म्हणते की येते मी. आणि नंदिनी म्हणते की तुमची फीस. डॉक्टर म्हणतात की ते तुम्ही रिसेप्शनिस्टला भरा आणि जास्तच काही वाटलं तर फोन करा मला. आणि प्रेक्षकांना ती फी विचारती आणि ती फी देऊन देते. आणि तेवढ्यात जीवाचा फोन येतो आणि प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की हां जीवा बोला. जीवा म्हणतो की तू बोल ग माझ्या बाळाची होणारी आई. काय म्हणाले डॉक्टर, ऑल ओके ना. आणि बघा आता नंदिनीला तो बोलूच देत नाही. जीवा म्हणतो की बोल पटकन बोल, माझं ना ऑफिसमध्ये लक्षच लागत नाहीये नंदू. तो म्हणतो की तुला माहिती आहे का मी आपल्या होणाऱ्या बाळावर कविता सुद्धा केली आहे, बोल बोल पटकन. आणि प्रेक्षकांनो नंदिनी काही पुढे बोलत नाही. ती फक्त त्याला म्हणते की आजच्या दिवस तुम्ही लवकर घरी याल का. तो बिचारा म्हणतो की काय ग, काय काय झालं काय. आणि बघा आता इकडे आपण बघतो की ही अनिशा रुसलेली आहे. ती म्हणजे काव्याच्या हातातनं UPSCचा IAS होण्याचा स्वप्न मागे पडलं आहेत म्हणून असं तिने दाखवलेलं आहे. आता काव्या निराश होऊन तिच्याकडे बसते आणि म्हणते की अनिशा असं काही नाही आहे ग. आणि काव्या म्हणते की अगं तेव्हा माझ्या डोक्याला लागलं होतं, मी पार्थ देशमुखांना
वाचायला म्हणून मध्ये पडले होते, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते मी. ती म्हणते की तू सांग मला मी कशी पोहोचणार होती परीक्षेला. आणि लगेच अनिशा म्हणते की अगं पण ते लग्नाआधी काव्या. अनिशा म्हणते की तुझ्यासोबत जे काही झालं त्याचं मला वाईट वाटतंच आहे. आणि अनिशा म्हणते तू हे जे काही स्वतःचं करून घेतलंय त्यावरनं आणखीन मला वाईट वाटतं आहे. आता बघा काव्याला काहीच कळत नाही. अनिशा म्हणते की म्हणून मी तुला टाळत होते. आता काव्या तिला म्हणते की 1 मिनिट काय म्हणालीस तू? तू टाळत होतीस मला का? ती म्हणते मग कुणाला भेटू? ह्या काव्याला, ज्या काव्यामुळे मी इन्स्पायर व्हायचे त्या काव्याला. अनिशा म्हणते की जी काव्या आयसला घेऊन पेटलेली असायची ती काव्या कुठे आहे? अनिशा सांगते की काव्या तुला आठवतंय रात्री मला झोप म्हणजे अभ्यास करताना झोप लागायची पण तू मला मोटिवेट करून माझी झोप उडवायचीस. आणि अनिशा म्हणते की आता मला तू सांग तू कशाने जागी होणार आहेस? आता ह्या अनिशा म्हणते की तू तुझ्या लग्नानंतरचे किस्से मला सांगतेस की तू 5 जिजूंना स्वयंपाक करायला लावतेस. अनिशा म्हणते की मला सांग किमान ते ऑफिस सांभाळून हे सगळं करता आहेत काव्या. आणि काव्या म्हणते की अनिशा, पण अनिशा काव्याला बोलूच देत नाही. ती म्हणते की नाही तो 4 व्हीलर चालायला शिकली आहे याचा देखील आनंद आहेच मला. ती म्हणते पण अगं तुझ्या करिअरची गाडी कुठल्या दिशेला जाते आहे? ती रस्त्यावर जातीये की खड्ड्यात गेली आहे? हे तरी एकदा बघ. अभ्यास करताना माझा आणि स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवणारी काव्या आता कपल्स रील बनवतेत. आणि बघा अनिशा म्हणते की काय तर म्हणे 90,000 वगैरे लाईक्स म्हणे. आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते की वाह व्हॉट अॅन अमेझिंग ट्रान्झिशन. हा आता अनिशा म्हणते की बनवतो रील्स तुमचे काय बाबा, फॅन्स वगैरे खूप आहेत करतील ते लाईक्स. अनिशा आता काव्याचे डोळे उघडते. ती आता काव्याला म्हणते की काव्या तुला आता जे लाईक्स व्हायचे की लायक व्हायचे हे तूच ठरव. आता काव्या अनिशाला म्हणते की तुला वाटतंय तसं नाही अनिशा खरंच. आता काव्या थोडी निराश दुःखी होऊन म्हणते की मला मान्य आहेत की ह्या सगळ्या ह्याच्यात लक्ष म्हणजे आयसकडे जरा दुर्लक्ष झालं आहे पण माझं ध्येय मी विसरले नाही आहेत अनिशा. अनिशा म्हणते की मग ठीक आहे मग मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का अनिशा म्हणते की शेवटचं पुस्तक तू कधी उघडलं होतंस आठवतंय? आणि प्रेक्षकांना आता बघा ही नंदिनी आता डॉक्टरकडे जाऊन घरी देखील आलेली असते. आणि हा जीवा तिला म्हणतो की आपण लोक कसे आहेत ना कन्फर्मेशन तर्कवितर्क लावून लगेच मोकळं होतो. आणि लगेच नंदिनी म्हणते की नका एवढं लगेच तोंड पाडून बसू. जीवा बिचारा म्हणतो की मग काय करू? तो म्हणतो की मी सगळं इमॅजिन करून ठेवलं होतं माहितीये कुठपर्यंत प्लॅनिंग करून ठेवलं होतं. जीवा म्हणतो की मला असं वाटलं होतं आज तू येशील, तू सगळ्यांना सांगशील, मी सगळ्यांना सांगेल. जीवा म्हणतो की मला स्वतः सांगायचं होतं सगळ्यांना की माझी बायको हा आई होणार आहेत आणि मी बाबा. जीवा म्हणतो की तुला माहिती का आज मी छान असा फॅमिली पॅक मागवणार होतो, तुला मरीन ड्राईव्ह लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार होतो. जीवा तिला म्हणतो की आज पण आपण नवरा बायको आहोत आणि आता आईबाबांची फेस सुरू होणार होती. जीवा म्हणतो की यावरनं मला निवांत गप्पा मारायच्या होता. आणि लगेच ही नंदिनी लाडानं त्याला म्हणते की अगो माझे शिवनुरीत ते इथं कशाला मूड ऑफ करून घ्यायला पाहिजे. नंदिनी म्हणते की अशी काहीही बॅड न्यूज नाही आहेत. नंदिनी म्हणते की आज टेस्ट केल्या आहेत उद्या रिपोर्ट्स कळतीलच. जीवा म्हणतो की नंदिनी म्हणते की आपण जे काही आज करणार होतो ते उद्या करूयात. आता बघा चेहरा तर त्याचा पडलेला आहे पण बिचारी नंदिनी त्याला उत्साहात आणते, थोडं फ्रेश करते. ती म्हणते की चला चला कविता वाचून दाखवूयात चला चला. आणि नंदिनी जीवाला म्हणते की चला चला कविता वाचून दाखवा. तेवढ्यात जीवा म्हणतो की तू दिली का मला रिपोर्ट्स वाचायला? तेवढ्यात नंदिनी म्हणते की हा. नंदिनी म्हणते की आज कशी देणार होते रिपोर्ट्स, उद्या येणार आहेत ना? मग जीवा म्हणतो की कविता पण उद्या. नंदिनी यावर म्हणते की अहो पण. जीवा म्हणतो की ऐक तर. जीवा म्हणतो की डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतील, सगळे खुश असतील आणि मग तू आई आणि मी बाबा होड्यावर लिहिलेली कविता मी छानपैकी सगळ्यांना ऐकवेल मग आणि सगळेच वाह वाह करतील. आणि जीवानंदिनी दोघे मिळून म्हणतात की वा 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 वा. आणि प्रेक्षकांनो आता इकडे हे आनंदात म्हणजे आई होण्याच्या आनंदात, आई बाबा होण्याच्या आनंदात एवढे खुश असतात
की बस. पण प्रेक्षकांनो आता इकडे बघा, ही अनिशा काव्याला म्हणते की काव्या, माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अनिशा म्हणते की पण माझ्या मनाला जे वाटलं तेच मी बोलले. अनिशा म्हणते की अगं, खऱ्या मैत्रिणीच आपली खरी शाळा घेतात. अनिशा तिला म्हणते की माझी खूप इच्छा आहे की तू नव्याने सगळी सुरुवात करावी. आणि अनिशा तिला फोटो दाखवते आणि ते प्री वेडिंग शूटमधला, आणि तिला म्हणते की लग्नानंतरचं प्रेम झालं पण लग्नाआधीचं ध्येय ते पूर्ण कर. अनिशा तिला म्हणते की मला तुला IAS झालेलं बघायचं आहे. आणि ही अनिशा तिला म्हणते की मला खूप आतुरता आहे की काव्या देशमुख कधी IAS होणार. आणि प्रेक्षकांनो आता दुसऱ्या दिवशीची सकाळ, ज्या दिवशी आता आपल्या नंदिनीचे रिपोर्ट्स येणार आहेत आणि ती हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. तेवढ्यात एक ओल्ड लेडी, म्हातारी बाई, म्हणजे म्हातारी नाही, वयस्कर म्हणू आपण, वयस्कर बाई तिथनं जात असते आणि तिच्या हातातनं पिशवी खाली पडते. तेवढ्यात नंदिनीचं लक्ष जातं आणि ती म्हणते की अरे अरे, आणि ती म्हणते की असू द्या असू द्या, तुम्ही नका वाकवू, हे घ्या. आणि बघा आता ह्या दोघींची ओळख असे असं दाखवलेलं आहे. ते नंदिनी म्हणते की कशा आहात, आणि ती म्हणते की मी छान आहात, तू कशी आहात. आणि ती म्हणते की तुझं नाव काय आहे. नंदिनी सांगते की नंदिनी. आणि नंदिनी विचारते की आणि तुम्ही. ती म्हणते की माझं नाव शालू आहे, शालू. आणि प्रेक्षकांना ती वयस्कर नॉट, ती आहेत प्रेग्नेन्सी गर्भवती महिला. आणि ती म्हणते की तिला आता तरी सांग की कितवा म्हणू चाला आहे. आणि नंदिनी म्हणते की अहो माहीत नाही, तेच मला माहिती करून घ्यायचं होतं म्हणून आज आले इथे. आणि ती म्हणते की असं आहे काय, तरी मी विचार करते की तू अशी लव लव वागतेस कशी. आणि ती म्हणते की जरा थांब, नाही. आणि नंदिनी बघा, ती म्हणते की अरे बापरे. ती बाई म्हणते की काळजी करायचं नाही, समतं ठीक होईल. आणि बघा ती तिथनं निघून जाते, पण ह्या जीवाला जास्तच उत्सुकता लागलेली दिसते. तर नंदिनी फोनवर बोलते आणि म्हणते की हॅलो, बोला जीवा. तिकडनं जीवा म्हणतो की आले का रिपोर्ट्स. नंदिनी त्याला म्हणते की अहो काय, तुम्ही किती एक्सायटेड आहात. नंदिनी त्याला म्हणते की अहो मी सकाळी सकाळी काही न खाता पिता आलेच आहेत की त्यासाठी. नंदिनी म्हणते की हो जरा थांबा, रिपोर्ट्स आले की तुम्हाला नक्की कळवते मी. नंदिनी म्हणते की चला ठीक आहे, बाय. आणि बघा प्रेक्षकांनो, ती रिसेप्शनिस्ट म्हणते की नंदिनी मॅडम तुमचे रिपोर्ट्स. नंदिनी म्हणते की हो. आणि प्रेक्षकांनो ती देवाच्या पाया पडते आणि नंतर ते रिपोर्ट्स वाचायला घेते. रिपोर्ट्स वाचता वाचता तिचा चेहरा इतका आनंदलेला असतो आणि जेव्हा वाचल्यानंतर तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो, म्हणजे नाराज. आणि इकडे आपली काव्या मॅडम मस्त सुन्न झोपेल असते आणि तिला स्वप्न पडतं की म्हणजे अनिशा जे बोलते तेच, की जेव्हापासनं तू तुझ्या हातात हा चुडा चढवला आहे. आणि ती UPSC IASचं पुस्तक देऊन म्हणते की हे तुझ्या हातातनं निसटलं आहे. आता अनिशाचं पुन्हा तिला सारखं झोपेमध्ये आठवत असतं की ज्या IASच्या अभ्यासाला तू एवढी पेटून उठायचीस, ती काव्या कुठे आहेत. अनिशा तिला सगळं सांगायची की रात्री अभ्यास करताना जेव्हा मला झोप लागायची तेव्हा तू माझी मोटिवेट करून मला माझी झोप उडवायची. तिला अनिशा म्हणते की मला आता तूच सांग की तू कशाने जागी होणार आहेस. आणि प्रेक्षकांना आता हिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात. अनिशाचे जे बोलणं ती सांगत असते की लग्नानंतर प्रेम झालं, आता लग्नाच्या आधीचं ध्येय तुला आता पूर्ण करायचं आहे. आणि नेशन वॉन्ट्स टू नो की काव्या देशमुख कधी IAS होणार. आणि अनिशाच्या बोलण्यामुळे प्रेक्षकांना तिला झोप देखील लागत नाही, ती अशी खडबडून जागी होते.